ब्रेकिंग न्यूज. 8वे वेतन आयुक्त तयारी. दरमहा आनंदाची बातमी. वाहतूक भत्त्यास महागाई भत्ता. इतक्याच वाढीची अपेक्षा. नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार कर्मचारी बऱ्याच काळापासून 8वे वेतन आयुक्त संबंधित पगारवाढीची वाट पाहत आहेत. जानेवारी 2026 नंतर वेतन सुधारण्याची कोणतीही अधिक घोषणा झाली नाही. ICCच्या वाहनातून या विलंब परिणाम केवळ कर्मचारी नाही तर येत्या काळात सरकार आर्थिक परिस्थिती होऊ शकते. दरमहा कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2025 च्या SMS-च्या 8वे वेतन पाहू आता, जे जानेवारी 2026 मध्ये अपेक्षित महागाई भत्ता डीप वाढ निष्क्रिय करेल अशी अपेक्षा आहे. जुलै 2025 मध्ये डीप शेवट 55 वरून 58 पर्यंत वाढवण्यात आली होती आणि पुढील डीपी पूर्ण आता वेळापत्रक होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता DF दर 2 वर्षाला सुरक्षित केले जाते. पुढील सुधारणा जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. यापूर्वी जिल्हा 2025 मध्ये महागाई भत्ता 55% वरून 58% पर्यंत वाढवण्यात आला होता. डीम वाहतूक भत्ता देखील वाढला. डिसेंबर 2025 पासून जे SMS IBW डेटाचा प्रकाशित जर DPD 5% वाढून केला तर 50% लाख केंद्र कर्मचारी आणि अंदाजे 69 लाख पेन्शनधारक वाहतूक भत्ता वाढ होईल. लक्षात ठेवून ही DPD वाढ परिणाम फक्त वाहतूक भत्त्याचे आहे. घडामोडी फक्त HREL सारखे इतके भत्ता पळून पगार सुधारणा झाल्या बदल मूळ पगार सामान्यतः वेतन आयुक्त फिल्टर करण्याचे वाढत जाते आणि पुढील मूळ पगार सुधारणा म्हणजे जुलै 2028 मध्ये अपेक्षित आहे, जेव्हा 8वे वेतन CPA वाहतूक अहवाल सादर करेल. 7वी वेतन आयुक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता TA त्या वेतन पातळीतील आणि ज्या ते वाहतूक शहर आहेत त्या शहरातील श्रेणीची जोडण्यात आहे. सध्या शहरात 3 श्रेणी विभाग गेली आहेत. XY आणि ZY पेक्षा X श्रेय शहर आहे. TA सर्वसाधारण साधने आहे, तर Y आणि Z श्रेणीतील शहरात ते कमी आहे. वाहतूक भत्ता TL दरम्यान निश्चित रक्कम म्हणून दिली जाते आणि त्या भत्त्यात महागाई DA देखील जोडले जाते. शिवाय 14वे वेतन त्या स्थलांतर करून जे ऑफिस कागदपत्रे आहे परंतु वापरलेले नाहीत त्यांना दरमहा 15,750 रुपये इतके मिळणार. शारीरिक दृष्टीने अपंग असलेले लागू कसे असते, परंतु ते आपल्याला नाहीत. दरमहा 15,750 रुपये मिळतात. शारीरिक अपंग असलेल्या कर्मचारी लागू TL रक्कमेची दुप्पट रक्कम मिळण्याची अधिक आहे. 8वी वेतन आयुक्त अपडेट. 7व्या CPS अंमलबजावणी DM साधारण वाढ होण्याची तो 58 झाला आहे. या आधारित 1,800 रुपये DM असलेल्या कर्मचारी एकूण दीड आता 2,834 रुपये आहे. जर डीप 5% वरून वाढून 63% झाली तर 1,800 रुपये. डीप घटना 1,134 रुपये होईल. एकूण टीम 2,934 रुपये होईल. कामगार आणि रोजगार मंत्रालय फेब्रुवारी महिन्यामध्ये आठवड्यात डिसेंबर 2025 आहे. AWCI डेटा जारी करेल अशी अपेक्षा आहे. पटेल म्हणजेच डेटा जारी होईल. DM किती वाढू शकते अंदाजे आपण लावू शकतात.